प्रेक्षको नमस्कार. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके आता दिवस राहिलेले आहेत. विशेषतः तळकोकणामध्ये आमदार नितेश राणे यांचा असलेला कणकवली विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नितेश राणे हे हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी, फायरब्रँड नेते आहेतच, परंतु ते मुस्लिमांच्या विरोधात सुद्धा बोलतात. अशा प्रकारचा प्रचार जो आहे तो विरोधकांकडून केला जात आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अभित नाईक. अभितजी, काय वाटतं, नितेश राणे हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील असं आपणास वाटतं? आणि जर करत असतील असं आपणास वाटत असेल तर कुठल्या मुद्द्यावरती हे हॅट्रिक होऊ शकेल? प्रथमतः मी सांगू इच्छितो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जी विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढतोय, महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे. त्याचबरोबर माझे मित्र नितेश राणे साहेबांचं तुम्ही आता जे काय उल्लेख केलात त्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या वेळेपासून नितेश राणे साहेब आमदार या मतदारसंघाचे झाले त्या कालावधीत आलेला निधीची तुम्ही बेरीज बघा आणि देवगड, वैभववाडी, कणकवली या तिन्ही तालुक्यांमध्ये जी जनतेशी नाळ जोडलेली आहे, जो एक आपुलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न, म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून एक गरीब लोकांच्या घरात जाण्याचं काम आज 10 वर्षात नितेश साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर विकास कामांचं म्हटलात तर आज देवगडमध्ये पर्यटनदृष्ट्या मागासलेला तो तालुका होता. देवगडमध्ये पर्यटक येत नव्हते. ज्या पद्धतीने मालवण, तारकर्ली, देवबागमध्ये जात होते त्या पद्धतीने आमच्या मतदारसंघात देवगडमध्ये पर्यटक येण्याचं कारणीभूत असतील तर आमदार नितेश राणे साहेब. त्यांनी पवनचक्कीसारख्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट केली आहे, जी काय झुलता म्हणजे पाळणं करणं हे हे जे प्रकार केलेत, तिथे आज पर्यटकांचा ओघ पाहिला तर मालवणपेक्षा पर्यटक देवगडमध्ये आकर्षित झालेले आहेत. देवगड असू दे, कुणकेश्वर असू दे, मीठमुंबरी असू दे, ह्या भागात पर्यटकांचा ओघ जास्त प्रमाणात आहे. ह्याचं कारण म्हणजे प्रामुख्याने नितेश राणेच. देवगड तालुक्यात मच्छीमारांच्या अडचणी असतील, आंबा बागायतदारांच्या अडचणी असतील, ह्याला प्रामुख्याने वाचा फोडण्याचं काम आमदार नितेश राणेंनी केलं आहे आणि त्या बागायतदारांना, मच्छीमारांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. कोरोनाच्या काळात ज्यावेळी आंब्याचं पीक, आंबा सडत होता, देवगड म्हणजे आज पूर्ण जगात मानला जाणारा आंबा आहे. मग त्या काळात, त्या कोरोनाच्या काळात देवगडचा हापूस आंबा आपल्या मार्केटमध्ये कसा जावा, तो कशा पद्धतीने न्यावा, हे प्रशासनाशी, सरकारशी बसून त्यावेळी ते सत्तेतही नव्हते. तो मार्केटमध्ये आंबा पहिला नेला असेल कोरोना काळात तर तो आमदार नितेश राणे साहेबांनी, आणि चांगली एक ऊर्जितावस्था त्या बागायतदारांमध्ये आणून दिली. आज दुसरं म्हणजे वैभववाडीसारख्या ठिकाणी, वैभववाडीसारख्या ठिकाणी धरण असू दे, रस्ते असू दे, आणि वैभववाडी हे गाव, तालुका जो आहे तो पूर्णपणे हिली रिजन आहे. त्या हिली रिजनमध्ये जी विकास कामं झाली आहेत ती गेल्या 10 वर्षात झाली आहेत, त्याच्या आधी झाली नव्हती. दुसरं कणकवली तालुक्यात तर प्रामुख्याने त्यांनी, आज शहराचा विषय घेतलात तर शहरात गेलेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. कणकवलीसारख्या ठिकाणी तुम्ही पार तर गणपती साण्याकडे असणारी जो कृत्रिम धबधबा असेल, किंवा तुमचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, किंवा आज जी इंटरनॅशनल स्कूल जी आज आमच्या जिल्ह्यात कुठेच नाही, ती कोल्हापूर सोडून कुठेच नाही, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, ती पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणण्याचं काम गेल्या 2018मध्ये नितेश राणे साहेबांनी केले. आम्ही नगरसेवक झालो, नगरपंचायतमध्ये त्या दिवसाला त्यांनी लोकांना जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे गेल्या 5 वर्षात त्यांनी विकास कामांचा निधी आणलेला आहे. आणि हे करत असताना त्यांनी जे काय लोकांशी ऋणानुबंध ठेवलेले आहेत त्याच ताकदीवरती ते आज तिसरी हॅट्रिक करणार आहेत असं लोकांचं मत आहे. ते मी एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी किंवा तिसरा त्यांचा मित्र म्हणून बोलत नसून, किंवा माहितीचा एक सभासद म्हणून बोलत नसून, ही एक लोकांची भूमिका आहे की लोकांमध्ये एक जागरूकता आहे की ह्या आमदाराला निवडून दिलं पाहिजे. आणि आज नक्कीच सांगतो की नितेश राणे साहेब हे कमीत कमी 60,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार. दुसरं म्हणजे तुम्ही आता मगाशी बोललात की मुस्लिम विरोधी त्यांची भूमिका आहे. मी त्या प्रश्नाकडे खरं म्हणजे येतोय, कारण नितेश राणेंची जी काय स्टेटमेंट बघितलं, संपूर्ण राज्यामध्ये बघितलं तर त्याची दखल घेतली ते. कारण मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा असू देत, किंवा
पाय कलम करण्याची भाषा असू देत. एक द्वेषपूर्ण स्पीच केलं जातं. अशा प्रकारचा प्रचार जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय. त्याला आपण काय सांगाल? हे बघा, आता कसं आहे, की आपल्या देशामध्ये अतिरेक्यांचं ज्या पद्धतीने सावट झालेलं होतं, तर त्या पद्धतीने जे अतिरेकी येत आहेत किंवा देशद्रोही येत आहेत, त्यांच्याबद्दल ती भूमिका आहे. त्यांनी केव्हाच मुस्लिम समाजाला किंवा वैयक्तिक आपल्या देशातल्या जे आपले देशबांधव आहेत मुस्लिम समाजाचे, त्यांना केव्हाच दुखवलेलं नाही. त्यांची भूमिका त्या देशद्रोही लोकांपुरती आहे. त्याबद्दल आपल्या मुस्लिम समाजाने वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. त्यांनी मुद्दा काय घेतला, की जे देशद्रोही आम्हाला म्हणजे आमच्या मुस्लिम समाजातल्या लोकांना न सांगता किंवा त्यांना हे न करता येऊन कुठेही वास्तव्य करतात. त्या वास्तव्यावरती असणाऱ्यावरती ते विधान आहे. त्यामुळे त्या पद्धतीने न बोलता त्यांनी एक देशद्रोहांच्या बाबतीत ते बोलले असतील. परंतु आज तुम्हाला सांगतो. ह्या मुद्द्यावर तुम्ही येतोच खरं. म्हणजे जसं तुम्ही आता स्पष्टीकरण दिलंत, की राज्यातील देशद्रोही असतील म्हणा किंवा रोहिंग्याचे काही मुस्लिम जे आहेत, घुसखोरी केली त्यांच्याबद्दलची त्यांची भूमिका असते. मग सिंधुदुर्गामध्ये हा प्रचार का? मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दलची भीती का मग? सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर विशेषतः? नाही, नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता मुद्दा असा आहे, की आपल्या तळ कोकणातून ज्या पद्धतीने राणेसाहेबांनी मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. परंतु विरोधक काय करतायत, की हे कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्यांना विरोध झाला पाहिजे. त्या पद्धतीने ते एक बदनाम करण्याचं काम नितेश साहेबांना विरोधी पक्षातले लोक करतायत. सिंधुदुर्गातली विशेषतः ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम बांधव आणि कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुस्लिम बांधवांची सध्याची नितेश राणेंबद्दलची भावना काय आहे? तुम्ही स्वतः मुस्लिम धर्मीय आहात आणि एका युतीच्या घटकपक्षाचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहात. काय सांगाल त्याबद्दल? नाही, नाही. मी एक राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याचबरोबर मी एक मुस्लिम समाजाचा एक प्रतिनिधी आहे आणि जिल्ह्यातल्या किंवा ह्या मतदारसंघातल्या मुस्लिम समाजाशी माझे निगडीत म्हणजे वेळोवेळी प्रत्येकाला मदत करण्याची माझी तयारी असते. त्यामुळे मी बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि काही लोकांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे अशी पण प्रतिक्रिया आली, की असं-असं आलं आहे. त्याच्यावरती मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि 100% मला खात्री आहे, की आम्ही ज्या पद्धतीने माझ्या समाजासाठी माझ्या पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून म्हणा, आमच्या समाजासाठी जे काही प्रयत्न करतो ते अधोरेखित केलेले आहेत आमच्या समाजाने. त्यामुळे किती कोणी बोलला किंवा काय बोलला, की नितेश राणे साहेब मुस्लिम विरोधी बोलत आहेत किंवा काय बोलत आहेत. शेवटी काम करण्यासाठी आम्हालाच जावं लागणार आमच्या समाजासाठी. काय काम केलं? नितेश राणे यांनी मुस्लिम बांधवांसाठी विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय काम केलं? नाही, काय नाही. सांगाल आता उल्लेखून? मुद्दा असा आहे, की तुम्ही माहिती घ्या, की लीलावती किंवा बॉम्बे हॉस्पिटल म्हणा किंवा चांगली हॉस्पिटल मुंबईत आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही मागच्या 10 वर्षांमधलं रेकॉर्ड काढलात, तर नितेश राणे साहेबांनी फुकट लोकांना उपचार दिलेले आहेत. त्याच्यात जास्ती करून मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी त्यांनी उपचार दिलेले आहेत. त्यांच्या मनात असतं असं काय वाईट, तर त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली नसती. त्याचबरोबर आता तुम्हाला सांगतो, की गेल्या आता जानेवारी 2024मध्येच राणे साहेबांनी आपल्या हक्काचा अल्पसंख्याकाचा निधी मला फोन केला. मला सांगितलं, की "अभि तू 50 लाखाची कब्रस्तान असू दे किंवा स्ट्रीट लाईट असू दे, मशिदीकडचं कंपाऊंड वॉल असू दे, अशी अल्पसंख्याक निधीमधली 50 लाखाची कामं त्यांनी मंजूरही केली आहेत." त्यामुळे कुठली स्पेसिफिक? स्पेसिफिक हरकुळ असेल, वरवडा असेल, हुंबरड असेल, ह्या तालुक्यातली ह्या ठिकाणची त्यांनी प्रामुख्याने ही अल्पसंख्याक निधीमधून माझ्या मागणीवरून त्यांनी मंजूर केली आहेत. असं म्हणता येणार नाही ना, की ते मुस्लिम विरोधी आहेत. मग आता त्यांच्याकडे पदाधिकारीसुद्धा काही मुस्लिम आहेत. मग त्यांनीसुद्धा ते पक्ष सोडला पाहिजे, असं नाही ना. पण ज्यावेळी त्यांची काही भूमिका असते, ते काही महाराष्ट्रातल्या त्या परिस्थितीनुसार त्यांना भूमिका घ्यावी लागते आणि त्यांनी देशद्रोह्यांबद्दल भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आमच्या मुस्लिम समाजाने त्यावर लक्ष न देता काम करणाऱ्या माणसाला मतदान करावं, हेच माझं आव्हान असेल. अलीकडेच बघितलं आपण तर आचारसंहिता लागण्याच्या आधीच ऐतिहासिक विजरू किल्ल्याच्या दुरुस्तीकरण जे काय आहे, एक पुनर्निर्मितीकरण आरमार जे काय आहे सृष्टी उभारण्याचं काम जे काय आहे त्याचं एक उद्घाटन जे आहे, भूमिपूजन जे आहे, उद्घाटन नव्हे भूमिपूजन जे आहे ते तिथं केलं गेलं. तो एरिया जर बघितला आपण तर तिथं मुस्लिम समाज बहुतांश आहे आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा एक पर्याय जो आहे तो नितेश राणेंनी दिलेला आहे आणि त्यांच्या भाषणावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं भूमिपूजनावेळी, की याच्या माध्यमातून
अरब कंट्रीमध्ये जाऊन रोजगार शोधण्यापेक्षा स्वयंरोजगाराची कास धरा. इथंच येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही रोजगार द्या. मुस्लिम बांधवांना ही सुद्धा एक वेगळी संधी त्यांनी निर्माण करून दिली. त्याबद्दल काय सांगाल? नाही, नाही. आता त्या भागात गिरये, पडेल आणि त्या वाघोटन, विजयदुर्ग भागात जास्ती करून मुस्लिम समाज आहे. त्या उद्देशानंच त्यांनी ते बोलले आहेत. कारण का तिथला आपल्या जिल्ह्यात त्या भागात रोजगार नसल्यामुळे त्या भागातले जास्तीचे लोक हे गल्फ कंट्रीमध्ये कामाला जातात. आणि तो एक हेतू ठेवून, चांगला एक हेतू ठेवून नितेश राणे साहेबांनी जे काय काम आणलं आहे, त्याच्यातनं पर्यटनाला चालना मिळणार. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या भागातल्या मुस्लिम समाजातल्या लोकांनासुद्धा तिथे एक चांगल्या प्रतीचं उदरनिर्वाहाचं साधन होईल. आणि तिथे आज मेन म्हणजे एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे मच्छीमारी. हाच एक मच्छीमारी हा एक व्यवसाय तिथे चालू आहे. परंतु त्याला पर्याय म्हणून नितेश साहेबांनी जो आज विजयदुर्गचं आरमारचं ते भूमिपूजन केलं आहे, तो एक चांगला प्रकल्प आहे. आणि त्या पद्धतीनेच तिथे तिथल्या लोकांना, माझ्या सर्व बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आणि त्या रोजगाराच्या उपलब्धतेनुसार माझी जी ते गरज लागेल त्या माझ्या बांधवांसाठी, तर मी सुद्धा त्या नितेश साहेबांबरोबर जाईन आणि त्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मी तयारी ठेवलेली आहे. आपण म्हणताय की विकासाच्या मुद्द्यावर नितेश राणे निवडणूक लढवत आहेत. जनतेनं ही निवडणूक स्वतः मनावरती घेतलेली आहे आणि विकास केलेल्या आमदार नितेश राणेंना ते हॅट्रिक मिळवून देतील. हा एक भाग झाला. नितेश राणे लढत असताना त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार नवाज खानी, जे मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी सुद्धा रान उठवलेलं दिसतंय. अक्षरशः एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून नितेश राणेंचा मुस्लिम धर्मियांचा मी कैवारी असल्याचं ते सांगत आहेत. काय वाटतं? हे बघा, आता हे नवाज खानी कोण आहेत, काय आहेत, माझा त्यांचा काय परिचय नाही. आणि एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की तुम्हीसुद्धा नितेश साहेबांबरोबर त्यांची तुलना करणं हे योग्य नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार म्हटल्यानंतर ती तुलना होते. लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे उमेदवार म्हणून उभं राहण्याचा. परंतु उमेदवारी घेताना सुद्धा आपण पूर्ण पार्श्वभूमीचा पण अभ्यास करून तिथे उभं राहिलं पाहिजे. कारण काय, नितेश राणे साहेबांचं गेल्या 10 वर्षातलं योगदान आणि त्याच्या आधी राणे साहेबांचं 30 वर्षाचं योगदान ह्या जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे कोण कुठे उभं राहतं आणि नवाज खानी हे कुठचे आहेत मला माहीत नाही. 40 वर्षांचा इतिहास सांगताय. नवाज खानीचं 40 वर्षांचं वय असेल. नाही, नाही. ते नवाज खानी किती वर्षाचे आहेत, कुठचे आहेत तेही मला माहीत नाही. खरं सांगतो. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी माझी एक विनंती, कालही मी एका चॅनलला विनंती केली, की नितेश साहेबांबद्दल त्यांनी कुठलाही अपशब्द वापरू नये. माझी हात जोडून त्यांना विनंती आहे. आणि मुस्लिम समाज हा पूर्ण धूर्त राजकारणी आहे. मुस्लिम समाज हा काम करणाऱ्याच्या पाठीशी राहणार. कितीही तुम्ही त्याला आगलावेपणा करा, त्याच्यात काही फरक पडणार नाही. नवाज खानींना माझा हा शेवटचा संदेश तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आहे, की त्यांनी पुन्हा नितेश साहेबांवर बोलण्याचं धाडस करू नये, जेणेकरून त्यांचं कुठेतरी अडचणीचा मुद्दा निर्माण होईल. एक शेवटचा प्रश्न. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील जनतेला आणि समस्त सिंधुदुर्गवासियांना काय आवाहन कराल? कारण तुम्ही जिल्हाध्यक्ष सुद्धा आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. हे बघा, आता आमच्या जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत. सावंतवाडी, कुडाळ आणि आपलं कणकवली. त्या तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार, आमचे बलाढ्य उमेदवार उभे आहेत. सावंतवाडी मतदारसंघात आमचे मंत्री म्हणून राहिलेले दीपकभाई केसरकर आहेत. तिथेसुद्धा आमची राष्ट्रवादीची संघटना पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गमध्ये तळमळीने काम करते त्यांना निवडून आणण्यासाठी. त्याचबरोबर आमचे निलेश राणे साहेब आहेत. त्यांना कुडाळ मालवणमधून बाण या निशाणीवरती उमेदवारी मिळालेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा मी स्वतः प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठी आम्ही मिटिंगा घेतल्या आणि तिथेसुद्धा राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता तिथे काम करत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांची मला पूर्ण सूचना आहे, सक्त ताकीद आहे. महायुतीमध्ये कुठच्याही प्रकारची गद्दारी होता कामा नये. महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पाळला पाहिजे, ही सूचना मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. आणि त्या पद्धतीने कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातसुद्धा मी स्वतः फिरत आहे. आज वैभववाडीमध्ये सुद्धा माझी मिटिंग आहे, उद्या देवगडमध्ये आहे. आणि आमच्या आमदारांना आज 60,000चं मताधिक्य देण्याचं आम्ही जाहीरच केलेलं आहे. आणि कणकवली शहरात आम्ही आज तुम्हाला सांगतो की 2,000च्या बाहेर नितेश राणे साहेबांना मताधिक्य देणार आहे. आणि जी कणकवलीतली कामं आहेत, प्रामुख्याने आता महत्त्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला, की कणकवली आणि जानवली हा
जो मार्ग आहे, जुना हायवे, त्या हायवेवरती जाणवली नदीचं मोठं पात्र येतं. त्या पात्रावरती गेली 20 वर्ष सगळे राजकारणी जाऊन आले. फोटो काढून किंवा आणि आम्ही काय करतो. पण नितेश साहेबांनी गेल्या 6 महिन्यात, 1 वर्षाच्या कालावधीत त्यांनी तो ब्रिज मंजूर करून त्याचं भूमिपूजन मार्च महिन्याच्या 8 तारखेला करून ते ब्रिज 2 महिन्यात कंप्लीट करून त्याचं उद्घाटनसुद्धा आहे. त्याच्यावरनं वाहतूक चालू आहे. आता जानवली आणि कणकवली ह्याचं अंतर जर पाहिलात तर तुम्ही हायवेने गेलात तर साधारण 2-3 किलोमीटरचा फरक पडतो. आता त्या रस्त्यावरनं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कळेल, जाणारी येणारी पूर्ण जनता ती नितेश राणेंनी हे काम केलं हे सांगत आहेत. हे कामाचं श्रेय फक्त आणि फक्त नितेश राणे साहेबांनाच आहे. जनतेला काय आव्हान कराल? मी जनतेला एकच आवाहन करीन, की ज्या पद्धतीने नितेश राणे साहेबांनी गेल्या 10 वर्षात तुमची कामं केली, त्या पद्धतीने काम करणाऱ्या आमच्या या आमदारांना भरभरून प्रचंड मताने निवडून द्या आणि उद्याच्या येणाऱ्या 23 तारखेला आणि भविष्यात आमच्या सत्तेत त्यांना मंत्री होण्यासाठी आमच्या जनतेने त्याचा सहभाग होऊन त्यांना भरभरून मताधिक्य द्यावं, हीच माझी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि या मतदारसंघातल्या जनतेला आग्रहाची विनंती राहील. तर हे होते अभित नाईक, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, कणकवलीचे माजी नगरसेवक आहेत आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचे सिंधुदुर्गातील नेतेसुद्धा आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणेंनी विकासाची गंगा आणली आणि या विकासाच्या गंगेचा लाभ सर्वसामान्य जनतेला होतोय. साहजिकच जनताच ही निवडणूक स्वतः लढवणार आहे नितेश राणेंसाठी आणि 60,000हून अधिक मताधिक्याने नितेश राणे यांच्या विजयाची हॅट्रिक साजरी करणार आहे. त्यासोबतच नितेश राणे हे कधीच मुस्लिमांच्या विरोधात नाही आहेत, राष्ट्रप्रेमी मुस्लिमांच्या विरोधात नसून त्यांच्यासोबत आहेत. विशेषतः सिंधुदुर्गातील आणि कणकवली देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांच्या मूलभूत प्रश्नांसाठी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी नितेश राणे यांनी वेळोवेळी दिलेला आहे. त्यासोबतच असाध्य असणारे गंभीर आजार आणि त्यांचे न पेलवणारे ऑपरेशनचे खर्च हे अगदी म्हणजे अगदी मोफत लीलावती, रेहजा आणि अन्य मुंबईच्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करून देणारे आमदार नितेश राणे आहेत. आणि यासाठी मुस्लिम जनतासुद्धा आमदार नितेश राणे यांनाच आपलं मत देतील. नवाज खानी यांनी आपलं वय पाहावं, 40 वर्ष आली, राणे कुटुंब या जिल्ह्याच्या विकासासाठी झटतंय, असा इशारासुद्धा अभित नाईक यांनी दिलेला आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.